जातीला तू वाटेल ते बोललेला आहेस. या जातीतील युवकांची डोके आता फिरलेली आहेत. मी 1000 वेळा सांगितलंय, एक वेळ नक्षलवादी परवडला पण वंजारी परवडणार नाही. मनोज जरांगे याच्या पुढे वंजारी समाजाचं नाव घेताना, वंजारी समाजाबद्दल बोलताना विचार करून बोल, नाही या राज्यामध्ये पळती भुई थोडी होईल. या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, त्याला हा मनोज जरांगे जबाबदार असेल. माझी पोलीस प्रशासनाला, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या नालायक माणसाला जेरबंद करा, याच्या पायाला टाळेबंद करा आणि याला धडा शिकल्याशिवाय आता आम्ही राहणार नाही. जे आमच्या जातीवर बोलतील, जे आमच्या दैवतावर बोलतील, त्यांना आम्ही सोडणार नाही. याची दखल या सरकारने घ्यायची आहे, याची दखल पोलिसांनी घ्यायची आहे. कालच्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा ताईंबद्दल आणि धनुभाऊबद्दल बोललेल्या जरांगेचा मी संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने, वंजारी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. जरांगे, संपूर्ण मराठा समाज चांगला आहे, पण तू एकटा नालायक माणूस या राज्यात जन्माला आलास आणि तू अनपढ गवार असल्यामुळे या राज्यातला जातीय सलोखा बिघडून टाकला आहे. तुला आरक्षण कळत नाही, तुला अभ्यास नाही, नॉलेज नाही, टक्केवारी नाही, आयोग नाही, तुला काहीच कळत नाही. अनपढ गवार गावठी आहेस. तुझ्या लोकांना भावनिक करून तू येड्यात काढतोयस, पण त्या लोकांना तुझी किंमत आता कळालेली आहे की तू एक शून्य माणूस आहेस, एक गावठी गवार आहेस. जरांगे, तू एकटा नालायक माणसाने आज वंजारी समाजाबद्दल बोललाय, ओबीसी जातीबद्दल बोललाय. तुझा जाहीर निषेध करतो. यापुढे तुला सांभाळून राहावं लागेल, विचार करावा लागेल. आता आमचा नाद करू नको. हा ऊस तोडणारा समाज आहे, मनगटाच्या जोरावर स्वाभिमानी जगणारा हा वंजारी समाज आहे.